नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर, एकच वाक्य सांगतो की ह्या जेवढं वर्ष मी जगलो असेल, ठीक आहे, त्यातली आत्ताची जी काही या 2-3 महिन्याली तुमच्या सोबतची जी म्हणजे सकाळचं तुमचं ऐकायचं आणि दिवसभर ते फॉलो करायचं, जबरदस्त. ऍक्च्युली काय झालंय की रोज मी घरात मेडिटेशन करतो, पण आता का आज तुम्ही टायमिंग बदलल्यामुळे माझं दुकान उघडायचं टायमिंग ते एकच झालं. ओके. त्यासाठी मी लवकर अगोदर 4:30ला उठूनच इथं आलो दुकान उघडायसाठी. आणि आतमध्ये बसून सगळी सकाळची कामं पहिली करून घेतली. चहा वगैरे ठेवला. माझं गुळा चहाचं दुकान आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागं हे सगळं हो, हो. दुकानातलंच आहे. ऑर्गॅनिक. आणि मग हो, 6 ते 7 पर्यंत आता ते केलं. मग ते बाकीचं चालू होतं तोपर्यंत सगळं आवरलं, दुकान वगैरे उघडलं सगळं. आणि सर, सांगायचं म्हणलं तर एवढं जबरदस्त म्हणजे मिरॅकल जे तुम्ही वर्ड वापरता प्रत्येक वेळेस, तर त्या सगळ्या गोष्टी घडतायत की एकच फक्त मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगितलं आम्हाला की क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करा. तर ते मी अशा पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करतो की ऑलरेडी माझ्याकडे भरपूर साठे सेलिब्रिटी येतात माझ्याकडे, म्हणजे शेती बघायला किंवा माझ्याकडे भेटायला, दही धपाटं पिठलं भाकरी, माझा सेंद्रिय गुळाचा चहा प्यायला. तर मी माझ्या त्या क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन मध्ये जी येऊन गेलेली लोक आहेत त्यांची पण नावं टाकलेत. आणि स्पेशली सर तुमचं पण नाव मी टाकले त्याच्यामध्ये. आणि सगळे कलाकार, सेलिब्रिटी वगैरे अशी मी असे बरेच जण येतील असं मी ते व्हिज्युअलायझेशन करत होतो. आणि काल अचानकच म्हणजे माझी आमचं इस्लामपूर बिझनेस फोरम म्हणून एक बिझनेसचा ग्रुप आहे. तर तिथं आमची मीटिंग होती आणि अचानक गौतमी पाटील आमच्या इथे येऊन गेल्या. ग्रेट, ग्रेट. आणि ते मला माहितच नाही. म्हणजे ग्रेट, ग्रेट. तुम्ही जे सांगताय का ना की तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन जे करताय ते घडायला चालू होते आणि ते म्हणजे सडनली ते घडायला लागले. म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या ग्रुपवरती वगैरे फोटो टाकतो, माझ्या एवढे सेलिब्रिटी येऊन गेले ते व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे ठेवतो. तर ते तर ते लोक मला सेलिब्रिटीज म्हणायला लागलेत. तर त्याच्यासोबत आता जे मेडिटेशन वगैरे चालू केलं, त्यामुळे एक अशा पद्धतीचा आता विषय झालाय की जे करतोय ते एकदम प्रॉपर आणि सक्सेसफुल होतंय. आणि ग्रॅटिट्यूडचं तुम्ही जे सांगितलं ते सगळं लिहून काढलंय. फॉरगिव्हनेस, इलिमिनेटिंग बिलीफ. फक्त विजन बोर्डवरती थोडंसं काम चालू आहे. काही काही गोष्टी अशा होतात की काय काय विजन असू शकते, अजून काय आपण ठेवू शकतोय. त्यामुळे थोडंसं ते प्रोसेस लेंदी व्हायला लागले. त्यामुळे ते थोडं बोर्ड बनवायला वेळ झाला. तर कसं फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे जनावर आहेत ऑलरेडी, देशी खिलार वगैरे आहेत. तर ते परवा एक माझ्याकडे व्हिडिओ आला की काजळी खिलार म्हणून एक प्रकार आहे. हो. अ, कपिला खिलार, पूर्ण काळ्या कलरची गाय. तर त्या गायची किंमत 2.5 लाख रुपये. हम्म. तर ते मला घ्यायचे आहे आणि तो फोटो मला डाउनलोड करून ते सगळं त्या बोर्डवरती लावायचं आहे. तर ते हे सगळं असं व्हिज्युअलाइज का तुम्ही जसं तुमचं फार्म हाऊस आहे तसं मला माझ्या शेतामध्ये पण आतमध्ये करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज मी करतोय, त्या लिहून काढायला लागलोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झोपायचा वेळ माझा खूपच कमी झाला. म्हणजे सकाळी 4:30 वाजता आपल्या ट्रेनिंग सेशनसाठी उठायचं. आणि दिवसभर वर्कलोड, कामाचं, शेतातली कामं, जनावर, हे सगळं दुकान विक्री चालूच असते. आणि संध्याकाळी मग जेवण झाले की 10 ते 12 पर्यंत आम्ही व्हॉलीबॉल खेळतोय. बापरे. तर ते बरोबरची पोरं म्हणते ती 12 वाजता झोपते तरी आणि सकाळी 4:30 वाजता उठतोय. आणि रानात पोहोचूच कसं काय शक्य आहे. तर त्यांना मी सांगतो की तुम्ही एक वेळा क्लास जॉईन करा. मी त्यांना बरेच जणांना लिंक पण पाठवली आपल्या ह्या उद्याच्या पासूनच्या ट्रेनिंगची. तर आता बघूया, बरेच जण म्हणजे सांगलीवरून वगैरे काही लोक ऍड पण होतील. म्हणजे एक्सप्रेस जबरदस्त आहे की जे घडतंय ते खरंच चांगलं घडायला लागले. आणि ह्याचा म्हणजे मी ज्या पद्धतीनं फॉलो करतोय, म्हणजे तुम्ही बरेच वेळा सांगता की तुम्ही म्हणजे थोडस बोलता कधी कधी की तुम्ही टास्क कंप्लीट करत नाही, जर नाही कंप्लीट केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, मग तुम्हाला वाटणार की सरांच्याकडनं चूक झाली असं वगैरे. तर ते खरंच म्हणजे आपण जर नाही टास्क पूर्ण केला तर ते आपल्याला कळणार नाही की आपली ग्रॅटिट्यूड काय आहेत किंवा आपले क्रिएटिव्ह व्हिज्युलेशन. तुम्ही जे सांगता की मान थोडीशी वरती करून ते व्हिज्युलेशन वगैरे करा, तर ते खरंच म्हणजे असं पुढे ती स्क्रीन दिसते व्हाईट कलरची, असं ते म्हणजे जाणवते. आणि येस. तिथं बघायचा आपण प्रयत्न करतोय सगळं. आणि सुरुवातीचे दिवस असे होते की दिवसाला कुठे 4 कप 5 कप अखंड दिवसात. आता माझे 300 350 400 कप चहा विक्री होते. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल एनर्जी असते. लोक म्हणजे इथं आले की पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जातात. तुमच्या सान्निध्यात आल्यानंतर म्हणजे एक लाईफला अजून जे आपण म्हणतो की मोल्ड करायला मला अजून एक चान्स मिळालाय. बुक्स वाचायला मला वेळ, म्हणजे तुम्ही सांगता की वेळ काढला पाहिजे, तर मी माझ्या रोजच्या टायमिंग मध्ये माझे ते क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन मध्ये लिहिलेच की मी रोज म्हणजे अफर्मेशन मध्ये लिहिलेच की मी रोज बुक्स वाचतोय. तुम्ही राहा ऍक्टिव्हली. तुम्हाला आणखी भरपूर बोलायचं चांगले. आहे सर, पण काय की बऱ्याच जणांना बोलायचं असतं ना, मला भरपूर बोलायचं आहे सर, कारण माझा बोलायचं जास्त स्वभाव आहे.
पण तुमची अपॉइंटमेंट वगैरे मी प्रॉपर घेणार आहे सर, आणि तुमच्यासोबत मी चर्चा करणार आहे प्रॉपर. ठीक आहे सर, थँक्यू सर. थँक्यू. येस.